देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर देवबापाने मानवाची निर्मिती केली. आपल्याला परमेश्वराने मातीपासून निर्माण केलं आणि ह्या मातीवरती म्हणजे या जगामध्ये, या भूमीवरती परमेश्वराने आपल्याला उभं केलेलं आहे. जगामध्ये परमेश्वराने आपल्याला ठेवलेलं आहे. स्वर्ग ज्या देवाचं राजासन आणि पृथ्वी ज्याचं पदासन आहे, त्या परमेश्वराने आपल्याला भूतलावरती त्याची सेवा करण्यासाठी, त्याचं गौरव करण्यासाठी देवबापाने आपल्याला ठेवलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, या जगात आपण राहत असताना ह्या जगामध्ये बहुतांशी लोक जगिक रीतीनं आपलं जीवन चालवत आहेत. जगाच्या राहरीतीप्रमाणे ते जगत आहेत. आणि ज्यावेळेस आपल्या आजूबाजूचे लोक जगिक रीतीनं चालतात, त्यावेळेस कधी कधी आपल्याला पण मोह होतो की आपण पण त्यांच्यासारखं चालावं. परंतु आम्ही जगाचे नाही, आम्ही स्वर्गाचे लोक आहोत. कारण की आमचा स्वर्गीय बाप स्वर्गामध्ये विराजमान असणारा देव आहे. आणि त्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला या जगामध्ये देवाचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ठेवलेला आहे. ज्यावेळेस लोक तुमच्याकडं आणि माझ्याकडं बघतील, त्यांना आपल्या जीवनामधून ख्रिस्त दिसला पाहिजे. आमच्या बोलण्यातून येशू झळकला पाहिजे. आमच्या वागण्यातून प्रभूचं गौरव प्रकट झालं पाहिजे. असं परमेश्वराने तुम्हाला आणि मला एक कित्ता जगासाठी म्हणून या जगामध्ये ठेवलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आता फार वेळ आपण जगामध्ये राहणार नाही. किती लोक आमेन म्हणतील? कारण की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः मेघावरती आरूढ होऊन येणार आहे. आणि ज्यावेळेस तो येईल, जे मृत झालेले आहेत, प्रभूमध्ये झोपी गेलेले आहेत, त्यांच्या कबरा उघडल्या जातील, ते आधी उचलले जातील. आणि त्यानंतर आपण जे जिवंत असे आहोत, ते आपण क्षणात आणि निमिषात बदलून जाऊ. जे हे शरीर आहे, हे मर्त्य शरीर बदलून प्रभू येशू ख्रिस्तासारखं अविनाशी शरीर आपल्याला मिळेल. आणि आपण या जगामधून उचलले जाणार आहोत आणि सार्वकालिक रीतीनं ख्रिस्ताबरोबर आम्ही एक होणार आहोत. आणि मग ज्या जगामध्ये आपण तात्पुरते आहोत, त्या जगात जास्त मन लावायची गरज नाही. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. हम लोग इस दुनिया के नहीं है. हालेलुया. आपण या जगाचे नाही. आणि म्हणून देवाने जगावर एवढी प्रीती केली, फक्त कोथळीवर नाही केली. कोणी आमेन म्हणाल का? देवाने जगावर प्रीती केली, पण जगाने देवाला ओळखलंच नाही. प्रेम करताना येशूने अख्ख्या जगावर प्रेम केलं, फक्त भारतावर किंवा इस्रायलवर नाही. परमेश्वराने प्रेम करताना संपूर्ण विश्वावरती जेवढे देश आहेत, जेवढे लोक आहेत, कोणीही असो, प्रेम करताना सगळ्यांवर केलं. पण घेऊन जाताना सगळ्यांना घेऊन जाणार नाही, हे समजलं पाहिजे. तो प्रेम वाटतोय ज्यांनी प्रेमाचा अनुभव घेतला, ज्यांनी त्याच्या सानिध्यात आपलं जीवन समर्पित केलं, तेच लोक उचलले जातील. परंतु ज्यांनी त्याला ओळखलं नाही, त्यांचं वास्तव्य पृथ्वीवरतीच राहणार आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्ही जगाचे नाही. मग आज एका वचनापासून आपण सुरुवात करूया. याकोब याचा 4था अध्याय आणि 4थं वचन. याकोब 4:4. अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे. जगाची मैत्री देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो, तो देवाचा वैरी ठरला आहे. हालेलुया. जगाची मैत्री ही देवाबरोबर केलेलं वैर आहे. प्रियांनो, जगाशी मैत्री म्हणजे देवाबरोबर वैर आहे. या जगाच्या मोहपाशात आम्ही गुरफटून जाता कामा नये. या जगिक गोष्टींमध्ये आम्ही अडकून जाता कामा नये. आमची नजर नेहमी देवाकडे असली पाहिजे. येशू ख्रिस्ताचं कसं बोलणं नेहमी स्वर्गाविषयी असायचं. नेहमी पिता असा, माझा पिता तसा. माझा पिता आणि मी एक आहे. माझ्या पित्याच्या घरी पुष्कळ जागा आहेत. माझा पिता असं करतो, माझा पिता सांगतो ते मी करतो. फक्त पिता पिता, फक्त स्वर्गाच्या गोष्टी येशू ख्रिस्त बोलत होता. एकदा फर्स्ट टाइम आमच्या कॉलेजची ट्रिप गेली होती हैदराबादला, आणि मी पण गेलो हैदराबादला ट्रिपमध्ये. आणि मला एवढं आवडलं ते हैदराबाद, तुम्हाला काय सांगू. तिकडचा तो गोलकोंडा किल्ला, त्याच्यानंतर सालारजंग म्युझियम, चार मिनार, आणि ते रामोजी फिल्म इंडस्ट्री, आणि ते बरंच काय 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 बघितलं.
आणि मला एवढं हैदराबाद आवडलं, एवढं आवडलं, एवढं आवडलं. आता तुम्ही मला विचारा किती आवडलं. तुम्ही काय शपथ बिप्पत घेऊन आले का? बोलणार नाही? विचारा मला किती आवडलं. मलाच माहित नाही किती आवडलं. एवढं आवडलं, इतकं आवडलं, इतकं आवडलं. आणि ना जसं मी तिकडून आलो, जे भेटल त्याला मी हैदराबादला असं आणि हैदराबादला तसं, कंटिन्यू मी हैदराबाद बद्दलच बोलायचो. मग लोक नंतर कंटाळले बिचारे. ते म्हटले, ब्रदर तुम्ही आधी 2-3 वेळा सांगितलंय, आता बस करा. आणि माझ्या बोलण्यातून कंटिन्यू फक्त हैदराबादचाच विषय असायचा. एक गोष्ट पक्की समजून घ्या, मी हैदराबादवरून आलो म्हणून मी हैदराबाद विषयी बोलत होतो. माझा येशू स्वर्गातून आला होता आणि म्हणून तो स्वर्गाविषयीच्या गोष्टी बोलत राहिला. त्याच्या बोलण्यात पित्याचं गौरव होतं, त्याच्या बोलण्यामध्ये स्वर्गीय सामर्थ्याच्या गोष्टी होत्या. मग जर आज आम्हाला कळालंय की आम्ही ह्या जगाचे नाही, आम्ही स्वर्गाचे आहोत, आमच्याकडं जगाची फुशारकी नकोय आजपासून. किती लोक आमीन म्हणणार आहेत? हालेलुया. लोक जगिक गोष्टींवरून स्वतःची ओळख निर्माण करतात. आम्हाला जगाच्या रीतीनं आमची ओळख नकोय. हालेलुया. राजू कोणता? बुलेटवाला राजू. तो संजय कोणता? त्याने नाही का बंगला बांधला. तो आमच्या गाड्या घोड्या बंगल्या आमच्या ओळखीचं कारण नसावं. आम्ही वाटेने चाललो ना, लोक म्हटले पाहिजे, हा बघा देवाचा अभिषेक चाललेला आहे, हा प्रभूचा सामर्थ्यवान दास आहे, ही प्रार्थना करणारी बहीण आहे, ही सामर्थ्यवान बहीण आहे, ही प्रार्थना करते, चिन्ह चमत्कार घडतात, ही आमची ओळख आहे. सुपर नॅचरल मिरॅकल ही आमची लाईफस्टाईल असली पाहिजे. आमच्या बोलण्यातून ख्रिस्त झळकला पाहिजे. आमचं मुख उघडलं की स्वर्गाचं सामर्थ्य उतरलं पाहिजे. आमच्या बोलण्यामधून प्रभूच्या सामर्थ्याची नदी वाहिली पाहिजे. आमेन. हालेलुया. नाही तर काही लोक, मी असं केलं आणि मी, कोथळीचे लोक तसे नाहीत म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. काही लोक फक्त मी 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 माणसं आहेत की बकरे आहेत ते पण कळत नाही. कंटिन्यू बोलण्यात मी 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 मीच केलं. आमच्या बोलण्यात फक्त येशू येशू. मी नाही बाबा, फक्त येशू येशू. येशूचं नाव उंच झालं पाहिजे. जगाशी मैत्री करणारे लोक जगाबद्दल बोलत राहतात, देवाशी मैत्री करणारे लोक देवाबद्दल बोलत राहतात. सतत त्यांच्या मुखातून फक्त देवाचं गौरव निघतं. लोक येतात गौरव करायला. किती लोक मला ऑनलाईन बघतात, बघितलंय मोबाईलमध्ये. काय फरक वाटला तुम्हाला? फक्त कलरचा फरक आहे. तुम्हाला जो काही धोंडमार करायचा ह्याला करा, हा कॅमेरामन आहे ना, हा माझा कलर गोरा करतो. हालेलुया. कलर मध्ये फरक आहे पण अभिषेक तोच आहे. हालेलुया. अभिषेकात बदल नाही, अभिषेक तोच आहे. त्याच्याकडे लक्ष द्या. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचं बोलणं, आमचं वागणं, आमचं जीवन जगिक रीतीनं नसावं. जगिक गोष्टींमध्ये मन अडकून राहू देऊ नका. ज्या गोष्टींची तुम्हाला गरज आहे ना, तुम्ही गाढ झोपलेले असं लोक येऊन सांगतील, कुणीतरी तुला गाडी आणून दिली. हालेलुया. तुम्हाला लागेल ते झोपेतही पूर्ण करेल परमेश्वर. त्याच्यासाठी उपद्व्याप करत बसू नका, त्याच्यासाठी टेन्शन घेत बसू नका, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या तणावामध्ये राहू नका. परमेश्वर तुमच्या गरजा पूर्ण करणारा देव आहे. हालेलुया. रिसेंटली आम्ही 43 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावरती होतो. 43 दिवस संजीवनासाठी, महाराष्ट्राच्या भूमीसाठी आम्ही प्रार्थना करत होतो. जवळपास 16-17 जिल्ह्यांमध्ये आम्हाला जाता आलं. आणि मग त्या पूर्ण सुवार्ता फेरीमध्ये हजारो लोकांनी आपलं जीवन प्रभूला दिलं. चिन्ह चमत्कार घडल्या, अद्भुत गोष्टी घडल्या. आणि एक गाव आहे, एकदम रिमोट एरिया, धुळ्याच्या पुढे एकदम नंदुरबारच्या तिकडे त्या एका बॉर्डरवरती नवापाडा म्हणून गाव, आणि तिथं क्रुसेड होती. आणि एकदम पावसाचं वातावरण झालं. ऑर्गनायझर, एक पास्टर गेटवरती उभे होते. ग्राउंड सगळं तयार झाले, खुर्च्या वगैरे सगळं छान एकदम. आणि आता काय होईल माहीत नाही. आणि इतक्यात पाऊस आला तिकडून. इतका पाऊस, समोरून त्यांनी बघितला पाऊस आला. मुलांना सांगितलं त्यांनी, अरे खुर्च्या उचला, आवरावर करा, ते लाईट बंद करा, शॉर्ट सर्किट होईल, काहीतरी होईल, पाऊस आलाय.
त्यांच्या डोळ्यांनी त्यांनी बघितलं. मोशेच्या काळात जसं समुद्र दुभागला ना, ढग दुभागला प्रियांनो आकाशात. एक ढग इकडून, दुसरा ढग तिकडून. तुम्ही अभिषिक्त लोक आहेत. अडचणी तुमच्या नादी नाही लागणार. लोक आजपर्यंत एकच, सैताना तुला मी हाकलतो, सैताना मी तुझं असं करतो, सैताना तुला पायाखाली, सैताना. एक गोष्ट पक्की मनात ठेवा, सैताना आपला प्रॉब्लेम नाहीये. हॅलो, माईक चेक 1 2 3 4. दादा आवाज चालू आहे का माझा? बरं बरं, प्रेज लॉर्ड. तुम्ही ऐकलं का मी काय बोललो? सैतान आपला प्रॉब्लेम नाही, आपण सैतानासाठी प्रॉब्लेम आहे. आग आहे तुमच्यामध्ये देवाच्या आत्म्याची. तुम्ही देवाच्या सामर्थ्याने भरलेले लोक आहात. प्रभूचा अभिषेक तुमच्या जीवनात आहे. कमीच राहू द्या. चेक चेक, गेन कमी कर. चेक चेक चेक. बरं, प्रभूची स्तुती असो. कुठं होतो आपण? आपण चर्च मध्येच आहोत, आपण कुठंच गेलेलो नाही. प्रभूची स्तुती असो. जग काय? ह्या जगासाठी येशू ख्रिस्त एक अनोळखी व्यक्ती आहे. जगासाठी येशू ख्रिस्त एक अनोळखी व्यक्ती आहे. तो जगात आला, 33.5 वर्ष तो आमच्यात येऊन त्याने वस्ती केली, आमच्यात राहिला. प्रभू येशू ख्रिस्त उठला, बसला, खाल्लं पिल्लं, आमच्याबरोबर फिरला, चिन्ह चमत्कार केले, मानव बनून आमच्यात येऊन तो राहिला. जगाने ओळखलंच नाही त्याला. योहान 1 अध्यायाच्या 10व्या वचनात लिहिलं हे. योहान 1:10. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. येशूला जगाने ओळखले नाही. का नसेल ओळखलं? काय कारण असेल? आता समजा आज आपल्याकडं एखादा आफ्रिकन प्रीचर आला, नाही तर चायनीज प्रीचर आला. चायनाचा एक पास्टर आपल्याकडे आला आणि चायनीज मध्ये संदेश दिला. तुम्हाला कळणार आहे का आपल्याला कोणाला? तुम्ही असे चेहरे केले जसं सगळ्या जगातल्या भाषा तुम्हाला येतात. चायनीज भाषेत दिलेला संदेश आपल्याला कळेल का? नाही कळणार, कारण की ती आपली भाषा नाही. मराठीत किती बोला आपल्याला कळेल, चायनीज भाषेत आपल्याला कळणार नाही, कारण ती आपली भाषा नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, जग जगिक रीतीच्या भाषा बोलतं, त्यांना आत्मिक गोष्टी नाही कळत. तुम्ही आत्मिक लोक आहात. येशूचं बोलणं आत्मिक होतं आणि त्याच्यामुळं जगाला त्याची भाषा, त्याचं बोलणं नाही कळालं. जगासाठी तो एक परकाच व्यक्ती राहिला. तो जगात आला, तरी पण जगाने त्याला ओळखलं नाही. नाझरेतमध्ये येशू ख्रिस्त एकदा गेला आणि त्याची खूप इच्छा होती चिन्ह चमत्कार करायची, काय 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 बऱ्याच गोष्टी. आणि त्या सगळे नाझरेतमधले लोक येशूला काय म्हणतात? योसेफाचा मुलगा. देवाचा पुत्र म्हणायचं तर त्याला योसेफाचा पुत्र म्हणतात. लोक नेहमी तुम्हाला आध्यात्मिक दर्जावरून काढून तुम्हाला साध्या दर्जावरती घेऊन येतील. तुमच्या घरामध्ये परिवार आहे तुमचा, एक 100 लोकांचा परिवार आहे, सगळं तुमचं नातेवाईकांचं, सगळे त्याच्यातला ना एक 100 मधला एक जण पाळकीय सेवेसाठी उभा राहतो. एक बहीण अभिषेक मिळतो, ती सेवेसाठी उभी राहते. आणि त्यांना अभिषेक मिळाल्यानंतर पण ना बाकीचे लोक त्याला ऑर्डिनरीच समजतात. अरे बस इथं माझ्यासमोर लहानचा मोठा झालाय. तुम्हाला तो सन्मान मिळणार नाही प्रियांनो. ऐकताय तुम्ही मी काय म्हणतोय ते? असंच त्या नाझरेतच्या लोकांनी केलं आणि येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र म्हणण्याऐवजी ते योसेफाचा पुत्र म्हणत होते, कारण ते जगिक दृष्टीने बघणारे लोक होते. जगिक दृष्टीने चालणारे लोक जे आहेत त्यांना आध्यात्मिक दानांची गोडी समजणार नाही. जे जगिक रीतीनं चालणारे लोक आहेत त्यांना ख्रिस्त त्यांच्यासाठी परकच राहणार आहे. त्यांच्यासाठी येशूचं सामर्थ्य नवखं राहणार आहे. त्यांना कळणार नाहीये येशू कोण आहे. येशू जगात आला पण जगाने त्याला ओळखले नाही. मग जग ओळखत नाही, मग जग ओळखत नाही, मग जग आमच्याशी प्रेमाने वागणार आहे का? मुळीच नाही. बायबल काय सांगता बघा. योहान 15 अध्याय 18 वचन. जॉन चॅप्टर 15 वर्स 18. योहान 15:18. जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही द्वेष केला आहे, हे तुम्हाला माहित आहे. जग तुमचा द्वेष करते. एखादा व्यक्ती
दारूच्या अड्ड्यावर चालला तर लोक त्याला काहीच म्हणत नाहीत प्रियांनो. कारण त्याला काय म्हटलं तर तो म्हणतो तुझ्या बापाची दारू पितो का, मी माझ्या पैशाची पितो, तू कोण मला अडवणार. एखादा पाप करणारा व्यक्ती पापाच्या रस्त्यात चालला तर जग त्याला काही म्हणत नाही, पण ज्या दिवशी त्याची पावलं चर्चकडे वळतील ना, सगळे लोक त्याचा द्वेष करतील, सगळे त्याच्या विरुद्ध बोलायला सुरुवात करतील, सगळे लोक त्याच्या विरुद्ध काही ना काही कट कारस्थान करायला सुरुवात करतील. आणि त्याला वाटतं की आधीचं बरोबर होतं का हे बरोबर आहे, तिकडं जाऊ का इकडे येऊ, त्याच्यात कन्फ्युजन. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही सत्य मार्गावर चालत आहात तुमची निंदा झाली पाहिजे, आणि ज्या सेवकाची निंदा होत नाही त्याची सेवा करी नाही. हॅलो, तुम्ही ऐकलं का मी काय म्हटलो? जेव्हा तुमची निंदा होईल तेव्हा स्वतःला धन्य समजा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? जेव्हा लोक तुमच्या विरोधात बोलतील तेव्हा स्वतःला धन्य समजा. ज्या वेळेस माझी डॉक्टरकी मी सोडली, तुम्हाला आनंद वाटला का? एक डॉक्टर देवाचा संदेश देतोय, तुम्ही तरी रागानेच बघताय माझ्याकडं, तुम्ही आनंदी आहेत का? मी ज्या वेळेस ना मला प्रभूने दर्शन दिलंय, खूप मोठी साक्ष आहे, ज्या वेळेस माझं जीवन मी प्रभूला दिलं, म्हणजे तसा मी प्रभूमध्येच होतो बालपणापासून, ख्रिस्ती परिवारात माझा जन्म झाला, कुठल्याही व्यसनात देवाने पडू दिलं नाही, व्याभिचारात, पापात, दुनियादारी. जग कळायच्या आधी वयाच्या 15व्या वर्षीच मला येशू कळाला. मी देवाला धन्यवाद देतो. हालेलुया. माझ्याकडे ती काहीच साक्ष नाही, मी असा होतो तसा होतो, ते काहीच नाही. जसा ख्रिस्ती परिवारात जन्माला आलो एक मोठी साक्ष झाली, 15व्या वर्षीच मला येशू कळाला. आणि जेव्हा मी डॉक्टरकीचं माझं प्रोफेशन सोडून प्रभूमध्ये पूर्ण वेळ सेवेत आलो, प्रभूने दर्शन दिलं मला, प्रभूने सांगितलं, आणि जसं सेवेत आलो, मी मुंबईमध्ये राहतो आणि आमच्या एरियामध्ये एक मावशी आहे, त्या मावशीने सगळ्या दुनियात सांगून टाकलं याला बाहेरून पैसे येतात, म्हणून त्याने डॉक्टरकी सोडली. आता मी म्हटलं इथं आतले लोक देत नाहीत लवकर पैसे, बाहेरचे मला कधी द्यायचे? म्हटलं काय समजत नाहीये. आणि मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण एवढं ना मला फोन यायला लागले, जवळचे नातेवाईक, मित्र मंडळी, खरंच येतात का रे तुला पैसे बाहेर गावावरून? अरे बाबा म्हणलं, माझे बँकेच्या अकाउंटचे स्टेटमेंट माझ्या घराच्या बाहेर मी आता चिकटवतो, येऊन सगळ्यांनी बघा, काही नाही बाहेरून बिहेरून, आतूनच काही नाही, बाहेरचं काय विचार करताय. आणि मग मी खूप दुःखी झालो आणि एक रात्री मी बेचैन झालो, रडलो मी अक्षरशः गुडघ्यावर येऊन. बोल प्रभू हे काय, सेवेची सुरुवात आहे आणि हे असं नको घडायला, मला अशी सेवा दे की लोक मला काय नाही बोलले पाहिजेत, लोकांनी माझं खूप कौतुक केलं पाहिजे, कोणी निंदा नको, काय नको काय नको. प्रभू म्हटलं गप्प बस, झोप. म्हटलं ओके प्रभू. झोपी गेलो आणि प्रभूने सांगितलं सकाळी उठशील तेव्हा चमत्कार बघशील. प्रेज द लॉर्ड. आता मला वाटलं मावशी झालंय माझ्याबरोबर खूप वेळा असं, कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला की तिकीट मिळालेत खूप लोकांना. जास्त मी त्याच्यात डिटेल बोलत नाही, कारण तो माझ्या आनंदाचा विषय नाही. तर मला असं वाटलं तर काहीतरी गडबड होईल, तरी प्रेयर केली, माफ कर देवा, जाऊ दे, सोडून टाक तिला, नाही तू चमत्कार बघशील उद्या सकाळी. आणि मी गेलो, झोपी गेलो. आणि सकाळी पहाटे 5:30ला फोन आला मला, आणि फोन आला, झोपेतच फोन उचलला आणि बोला हॅलो. आणि एका सिस्टरचा फोन होता आणि ती बोलली पास्टर मी दुबईवरून बोलते, तुमच्या प्रार्थनेने मला दुबईला जॉब मिळाला पास्टर, आणि माझा पगार झालाय पास्टर, आणि देवाने मला सांगितलं दशमांश तुम्हाला पाठवायचं पास्टर, तुमचा अकाउंट नंबर द्या ना पास्टर. अहो पास्टर कधी पाठवताय? म्हटलं पाठवतो, लगेच पाठवतो. मग त्या दिवशी ना फर्स्ट टाइम बाहेर गावातून पैसे माझ्या अकाउंटवर आले, आणि मी म्हटलं मावशीने थोडे अजून निंदा करायला पाहिजे आपली. तुम्हाला गणित कळतंय काय घडतं ते? लोक तुम्हाला खाली त्या नोहाला पण खाली दाखवत असते, येडायचा काही समजत नाही, कशाला बांधायचं हे तारू बिरू, त्याला खाली दाखवत असते. एक टाइम आला नोहाचा तारू नोहावर, लोक खालून वर बघतायत. तुमच्या वैऱ्यांच्या समोर देव तुम्हाला उंच करणार आहे.
ज्यांनी आजपर्यंत तुमची निंदा केली होती त्यांच्या समोर परमेश्वर तुमचं मस्तक उंच करणार आहे. कारण तुम्ही जगाचे नाही, तुम्ही स्वर्गाचे लोक आहात. स्वर्ग खाली नाही, स्वर्ग वर आहे. तुम्ही खालचे नाही, तुम्ही वरचे लोक आहात. तुमच्या जीवनात परमेश्वर तुम्हाला कधीच पडू देणार नाही. परमेश्वर तुम्हाला उंच करणारा देव आहे. हालेलुया. कधीच निराश आणि नाराज होऊ नका. नजर फक्त देवाकडे लागून राहू द्या. हालेलुया. टाइम बदलतो. हालेलुया. आणि ते प्रत्येक जण बघतो. ज्यांनी तुमची निंदा केली ते पण बघतात, जग पण बघतं. दुःख करत काय बसायचं, कशाला टेन्शन घेत बसायचं. आपल्याला गॅरंटी पाहिजे माझा बाप किती महान आहे. हालेलुया. आणि त्या बापाने माझ्यावरती दया केली. स्वर्गीचा देव आपला परमेश्वर आहे. आपलं कनेक्शन देवाबरोबर झालं. प्रियांनो, बाळ जन्माला येतं ना, बाळाच्या पोटात एक दोरी असते. असते का नाही? असे का चेहरे करता तुम्ही मधून? मला वाटलं फक्त मुंबईलाच असते काय. असते इकडं पण. काय म्हणतात त्याला, नाळ. ते काय ना की आईच्या पोटात काय 5 स्टार हॉटेल नाही आहे ना. मग त्या आई जे काही खाईल त्या नाळेमधून बाळाला पोषण मिळतं, म्हणून ती नाळ असते. जसं बाळाचा जन्म होतो, डॉक्टर कैची घेतून उद्घाटन करतो. माँ अलग, बच्चा अलग, दोघं सेपरेट. हालेलुया. ज्या दिवशी तुमची नाळ तुमच्या आईपासून तोडण्यात आली, त्या दिवशी तुमची नाळ तुमच्या देवाबरोबर जोडण्यात आली. आता तुमचं पोषण जग नाही करणार. काही गोष्ट मी तिखट गोष्टी बोलून जातो प्रियांनो, ऐका. आता ऐकावंच लागेल, तुम्ही बोलवलंय म्हटल्यावर. हालेलुया. टोचतील मनाला पण टोचू द्या, आपल्या चांगल्यासाठी. मंडळी पाळकाला पोसत नाही. जीसस. हालेलुया. एलियासाठी कावळे पाठवले, तुमच्यासाठी कांबळेला पाठवले आज. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गरज पूर्ण करणारा तुमचा देव आहे. स्वर्गातून गरज पूर्ण होणार. तुमची नाळ देवाबरोबर जोडली. तुम्हाला काय पाहिजे, काय नको, प्रत्येक गोष्ट स्वर्गातून येते प्रियांनो. मी आत्ता सांगितलं तुम्हाला, 43 दिवस आम्ही मिशन टूरवरती होतो. एक दिवशी माझा जालन्यात पोहोचलो, साबण संपला, आंघोळीचा साबण संपला. छोटीशी साक्ष आहे पण महत्वाची. आता मी विचार करतो मला साबण घ्यायचं. 6:30ला एका भावाला जालन्यात स्वप्न पडलं, माझ्या दासाचा साबण संपलाय. तो माझ्याकडे आला, पास्टर काही साबण बिबन पाहिजे का? बोल तुला कोणी सांगितलं? 6:30ला स्वप्न पडलंय. बोले ये घेऊन. इथं साबण बिबन छोट्या छोट्या गोष्टी वरून येतात आमच्यासाठी. गरजा वरून पूर्ण केल्या जातात. कारण आम्ही इकडचे नाही, तिकडचे लोक आहोत. स्वर्गातून आमची गरज पूर्ण केली जाते. संतुष्ट असा जे परमेश्वर देत आहे. हालेलुया. राष्ट्रांची संपत्ती तुमच्याकडे येईल प्रियांनो. तुम्हाला पुरून उरणारे आशीर्वाद तुमच्याकडे असतील. कारण तुम्ही मेलेल्या नाही, तुम्ही जिवंत देवापुढे आलेले आहात. तो सगळ्या गरजा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. मागून तर बघा. हालेलुया. आम्ही स्वर्गाचे लोक आहोत हे आम्हाला नेहमी माहीत पाहिजे. जगाने त्याला नाही ओळखलं. जग येशूचा पण द्वेष करायचे, आत्ता पण येशूचा द्वेष करते. आपण कोण आहेत? तो मस्तक आहे, आपण त्याचं शरीर आहे. येशूचं शरीर आपण आहे. येशूचा द्वेष करतात म्हणजे आपला द्वेष करतात, आपला द्वेष करतात म्हणजे येशूचा द्वेष करतात. येशू आणि आपण दोन नाही, आपण एक आहोत प्रियांनो. हालेलुया. ख्रिस्ताचा ते आजही द्वेष करत आहे. आणि हे द्वेष करणारं जग, त्यांच्यापासून कधीही तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.
येशू वर आहे मस्तक. हालेलुया. तो सर्वोच्च देव आहे, सामर्थ्यवान परमेश्वर आहे, कृपाळू देव आहे. येशू सर्वोच्च आहे. आणि आमची नजर ज्यावेळेस त्याच्याकडे लागते, तो बरोबर शरीराची काळजी घेतो, मंडळीची काळजी घेतो. सगळ्या गोष्टी त्याच्या योजनेप्रमाणे आमच्यासाठी पूर्ण केल्या जातात. 1 योहान 2 15 वचन, 1 योहान 2:15. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जगावर प्रीती करणं म्हणजे काय? एखादा व्यक्ती कष्ट करतो बिचारा, बिझनेस वाढवतो, काय 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 ओढून ताडून कशी तरी मर्सिडीजची गाडी घेतोय, महाग एकदम, करोड रुपयाची. त्याला रात्री झोप नाही लागत, त्याला स्वप्न पडतं दगड मारलंय गाडीला कोणीतरी. असा खडबडून जागा होतो, लगेच खिडकीतून जाऊन बघतो, अरे नाही, व्यवस्थित आहे माझी गाडी. मन अडकलंय संसारात. आणि एखादा ईश्वर विश्वास ठेवणारा व्यक्ती बिछाण्यात पडल्या पडल्या झोप लागते. त्याला माहिती आहे मी देवाचा आहे आणि गाडी पण देवाचीच आहे. हालेलुया. देव सांभाळेल. ज्यांचं मन जगात अडकलेलं आहे, देवदूत पाठवले लोटाला बाहेर काढायला, आणि लोटाची बायको महाग बघत होती. संसारात मन अडकलं होतं, मिठाचा खांब झाली. जे लोक माग बघणार आहेत, नांगराला हात घातल्यावर देवाच्या राज्यासाठी उपयोगाचे नाही. जगातून आपल्याला वेगळं केलंय, जगातून आपल्याला सेपरेट केलेलं आहे. आपण जगाचे नाहीत. आमची नजर नेहमी स्वर्गाकडे लागलेली पाहिजे, येशूकडे आमची नजर लागलेली पाहिजे. निरंतर आमची दृष्टी प्रभूकडे लागलेली पाहिजे. सतत प्रभूकडे पाहत राहा. निरंतर जगातल्या गोष्टींवरती प्रेम केलं, विषय संपला. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. पित्याची प्रीती नाही म्हणजे देवाचं प्रेम त्या व्यक्तीला कळालेलंच नाहीये. काही लोकांचं दागिन्यामध्ये प्रेम असतं. लग्नात जातात असं वाटतं अख्खं दुकान बिकान लुटून आणलंय यांनी, इतकं सोनं घालतात, इतकं सोनं. मग दुसऱ्या दिवशी पेपरला हेडलाईन येते, चोरट्यांनी म्हातारीला मारलं आणि सगळं लुटून नेलं. मग पोलिसांनी पकडलं आणि मग नंतर चेक केलं, ते सोनं नव्हतं, बेंटेक्स होतं. बिनकामाचा म्हातारीचा जीव गेला. दिखाव्यामध्ये अडकलेत, दिखाव्यामध्ये अडकलेत. तुमच्या जीवनात कितीही मोठे आशीर्वाद आले, दिखावा करू नका. आशीर्वाद मोठे नाहीत, आशीर्वाद देणारा मोठा आहे, त्याच गौरव पाहिजे. माझं घर असं, माझी गाडी तशी, अरे हट, माझा देव असा आहे. हालेलुया. देवाचं गौरव करा, आशीर्वाद भरभरून येतील. जगाच्या गोष्टींचं कौतुक बंद आजपासून. किती लोक आमेन म्हणतील? करायचं नाही म्हणजे नाही, मी तर ठरवलंय. हालेलुया. मोठ्या गाड्या घोड्या घर बिर सगळे करा, कोणालाच काही दिखावा करायचा नाही, गपचूप राहायचं. आमेन. गपचूप आहेत ते सुरक्षित आहेत. काही लोक एवढे निर्बुद्ध आहेत, बोलू का नको बोलू, असं म्हणा, बोला पास्टर बोला. सांगणार नव्हतो पण आग्रह खूप आहे. कोथळीचे लोक एवढे आग्रह करणार आहेत, सांगतो. ते फोटो घेतात एअरपोर्टवरचे आणि मग सांगतात मी कुल्लू मनालीला फिरायला चाललोय, आता 15 दिवस घरी कोणीच नाहीये, आता आम्ही सगळे 15 दिवस तिकडे. चोर लोक बघतायत मोबाईल मध्ये, घर लुटायला राईट टायमिंग आहे. हा बाहेर गेल्या 15 दिवस येत नाही, 15 दिवस रोज येऊन लुटतील घर. दिखावा करणारे नेहमी पस्तावा करतात प्रियांनो.
आणि जे लोक म्हणतात की मला माझ्या देवाच्या नजरेत श्रेष्ठ बनायचंय, माणसाच्या नाही, माझा देव मला म्हटला पाहिजे शाबास भल्या व विश्वासू दासा, हे शब्द प्रभूकडून ऐकण्यासाठी परिश्रम केले पाहिजे. माणसाकडून शाबासकी नकोय, जगाकडून कौतुक नकोय. जगातलं कौतुक घ्याल ना, डोक्याला शॉर्ट होऊन जाईल बिनकामाचा. आज पत्रिकेत नाव टाकतील, तुमचं थोडं चुकलं का पत्रिकेतलं नाव खोडून टाकतील. लई त्रास होईल त्याचा, इतका त्रास होईल, खूप जास्त. खूप गोष्टींमध्ये आपल्याला जगातून दुःख प्राप्त होतं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे आपल्याला, शिकवत आहे ही गोष्ट त्याच्या वचनाप्रमाणे. जग माझा द्वेष करायचं, तुमचा पण द्वेष करत आहे. तुम्ही आता जगावर आणि जगातल्या गोष्टींवरती, अभिलाषांवरती प्रेम करू नका. तुमची नजर माझ्याकडे राहू द्या. तुमच्या गरजा 100% पूर्ण केल्या जातील. ज्या आशीर्वादांच्या मागे धावतात ना, त्यांच्यापेक्षा जास्त आशीर्वाद तुमच्याकडे असतील. कारण तुमची नजर तुम्ही देवाकडे लावलेली आहे, तुमची नजर तुम्ही प्रभूकडे लावलेली आहे. देव तुम्हाला कधीही कर्जबाजारी होऊ देणार नाही. संपत्ती देऊन आशीर्वादित करेल, आध्यात्मिक कृपादान देऊन आशीर्वादित करेल, स्वर्गीय सामर्थ्य अभिषेक देऊन आशीर्वादित करेल, आणि तुमचं जीवन प्रभूच्या सानिध्यात भरलेलं असेल. हालेलुया. किती आनंद आहे देवाच्या राज्यात. हा आनंद जगात कुठंच मिळत नाही प्रियांनो. हा आनंद जगात कुठंही मिळणार नाही. जग आणि जगातल्या गोष्टींवरती प्रेम करू नका. काय जगामध्ये? 1 योहान 2 अध्याय 16 आणि 17 वचनामध्ये सांगितलेलं आहे. 1 John chapter 2 verses 16-17. 1 योहान 2, 16 आणि 17. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. जग नकोय आपल्याला, आपल्याला येशू पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव निरंतर झाला पाहिजे, कारण येशूमध्ये जीवन आहे. एकदा DGS दिनकरन अंकलकडं सैतान आला आणि सैतानाने सांगितलं की माझी सेवा कर, तुला मी भरपूर काय काय देतो, तुझं नाव मी मोठं करतो, तुला मी घरदार देतो, गाड्या देतो, तुला पैसा देतो, तुला काय पाहिजे जगात तू काहीही माग, तुला मी सगळं देतो. आज नंतर माझ्या कामासाठी तू ये, सोडून दे येशूला माझ्याकडे. दिनकरन अंकलने एकच गोष्ट सैतानाला सांगितली, तू मला सगळं देशील, तू मला तारण देऊ शकत नाही, कारण तारण फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे. हालेलुया. एकच नाव. देवाला जर 2-4 पुत्र असते तर स्वर्गात जायला 2-4 रस्ते असते. देवाला 4-5 मुलं असते तर स्वर्गात जाण्यासाठी 4-5 नावं दिली असते. देवाला धन्यवाद द्या की देवाचा एकुलता एकच पुत्र आहे आणि तारण फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे. स्वर्गात जाण्याची वाट एकच आहे आणि ती वाट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. येशू शिवाय दुसरी वाट नाहीये प्रियांनो. येशू हा तारणाचा मार्ग आहे प्रियांनो, आणि हा तारणाचा मार्ग कुणाला दुखवून नाही सांगता येणार. हा प्रेमाचा रस्ता आहे, हा प्रीतीचा रस्ता आहे, हा स्वर्गाचा रस्ता आहे प्रियांनो. आणि हा एकमेव रस्ता स्वर्गात जाण्यासाठी देवबापाने आपल्यासाठी दिलेला आहे. म्हणून प्रभू येशूच्या नावातच आम्हाला तारण आहे, कारण की प्रभू येशू ख्रिस्त योहान 14:6 प्रमाणे तो मार्ग, सत्य आणि जीवन आहे प्रिय. तोच मार्ग, तोच सत्य, तो जीवन आहे. योहान 11:25 प्रमाणे तो पुनरुत्थानाने जीवन आहे. तो आम्हाला जीवन देणारा परमेश्वर आहे. आणि 1 योहान 5:12 मध्ये तर सांगितलंय, ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन लाभले आहे. येशू मिळाला म्हणजे जीवन मिळालं आहे. तो येशू आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे. जगाच्या गोष्टी आमच्याकडे काही, त्याच्याकडे आमचं लक्ष नसावं. आमची नजर नेहमी स्वर्गीय राज्याकडे असली पाहिजे. आजकाल पश्चातापाचे संदेश जास्त येत नाहीत. आजकाल मन फिरवण्याचे संदेश जास्त येत नाहीत. आजकाल जास्त
प्रभूच्या आत्म्याला प्राप्त करा असे संदेश देणारे लोक कमी आहेत प्रियांनो. पण ह्या संदेशाची शेवटच्या काळामध्ये गरज आहे. हालेलुया. पाप्यांच्या उद्धारासाठी येशू ख्रिस्त आला, हा संदेश सगळ्यात महत्वाचा आहे. उद्धार, तारण प्राप्त करणं, जगापासून स्वतःला तोडून स्वर्गाशी आम्ही जुडलं जाणं, हे आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण स्वर्गाशी जुडलो जातो, स्वर्गाचे आशीर्वाद आपल्या जीवनात उतरून येतात. आमेन. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, पवित्र शास्त्रात काही अशी उदाहरणं आहेत की काही लोकांनी आपलं जीवन किती अलौकिक रीतीनं प्रभूला समर्पित केलं. आपण वाचूया लूक याचा 2 अध्याय 36 ते 38 वचन. लूक 2:36 ते 38. हन्ना नावाची एक संदेष्टी होती. ती आशेराच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्य काल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ 7 वर्ष राहिली होती. आता ती 84 वर्षांची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे. तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरूशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली. येशू ख्रिस्ताचं, येशू बाळाचं मंदिरात समर्पण झालं त्यावेळेस हन्ना नावाची संदेष्टी आहे. तारुण्यामध्ये तिने आपलं जीवन प्रभूच्या सानिध्यात असं समर्पित केलं की ती देवाचं मंदिर सोडून निघून गेली नाही. प्रियांनो, खूप महत्वाची गोष्ट आहे. तिचं तारुण्य तिने प्रभूसाठी देऊन टाकलं. तिचं जीवन तिने प्रभूच्या सानिध्यात देऊन टाकलं. तिचं जीवन तिने प्रभूच्या राज्यासाठी देऊन टाकलं. तिचं जीवन तिने प्रभूच्या गौरवासाठी जगण्यासाठी सुरुवात केली. तिच्या समोर जग पण होतं. ती जगामध्ये परत जाऊ शकत होती. परत एकदा आपल्या जीवनाची एक नवीन सुरुवात ती करू शकत होती. पण तिने निश्चय केला की माझं जीवन मी देवाच्या सानिध्यात घालवणार आहे. 84 वर्षाची होईपर्यंत मंदिरात टिकून राहिली. प्रियांनो, हालेलुया. आमेन. आनंदी आहेत तुम्ही? मी पण खूप आनंदी आहे. पहिलं मंदिर कोणी बांधलं? यरूशलेमेतलं शल्मोन राजाने बांधलं. हालेलुया. शल्मोन राजाने यरूशलेमेतलं पहिलं मंदिर बांधलं आणि ते मंदिर बांधून झाल्याच्या नंतर काय केलं की ते मंदिर शल्मोनाने देवाला समर्पित केलं. आणि जसं ते मंदिर देवाला समर्पित केलं, ते संपूर्ण मंदिर देवाच्या उपस्थितीने भरून गेलं. किती लोक आमीन म्हणतील? मग नंतर नबुकदनेस्सर राजाने ते पाडून टाकलं ते मंदिर काही कालावधीनंतर. मग नंतर हे लोक बंदीगृहात गेले, बाबेलच्या यहुदी लोक. तिथून 70 वर्षाची गुलामी करून परत आले आणि परत त्यांनी मंदिर बांधलं. त्या दुसऱ्या मंदिराला आपण जरुबाबेलचं मंदिर म्हणतो, कारण त्याच्या नेतृत्वाखाली बांधलं होतं. आता दुसरं मंदिर ज्यावेळेस बांधलं त्यावेळेस लोकांना जुन्या गोष्टी माहीत होत्या. शल्मोनाने मंदिर देवाला समर्पित केलं आणि देवाची उपस्थिती उतरून आली. आता हे दुसरं मंदिर ज्यावेळेस देवाला समर्पित करतील तेव्हा पण तीच उपस्थिती उतरून येईल आणि सगळे लोक पूर्ण लक्ष देऊन तिकडं पाहत असतील मंदिराकडं. मंदिर देवाला समर्पित केलं पण उपस्थिती आली नाही. जी शल्मोनाच्या मंदिरात आली होती, दुसऱ्या मंदिरात देवाची उपस्थिती आली नाही. देव त्या मंदिरात त्या दिवशी उतरला नाही समर्पणाच्या. लोक निराश झाले. आमचं काही चुकलं का? काय झालं? काय नाही. परंतु ज्या दिवशी येशू बाळाला मंदिरात नेण्यात आलं त्या दिवशी देव मंदिरात आला होता. प्रियांनो, हालेलुया. याचा अर्थ तुमचे प्रभू मधले श्रम कधीच व्यर्थ जाणार नाहीत. ज्यांनी प्रभूला आमंत्रण दिलंय प्रभू त्यांच्याकडे येतोच येतो. प्रियांनो, त्या दुसऱ्या मंदिरात त्या दिवशी प्रभू आला. ही स्त्री हन्ना जर ती मंदिर सोडून जगिक गोष्टीत निघून गेली असती, तिला येशू बाळाचं दर्शन कधीच झालं नसतं. टिकून राहणारे लोक पाहिजे चर्च मध्ये. हालेलुया. बोलो येशू मसीह की. चर्च मध्ये जबाबदाऱ्या घेणारे लोक पाहिजेत. कोणते लोक? आवाज खोल गेलाय तुमचा. प्रभू तुम्हाला शक्ती सामर्थ्य देव. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. कोणते लोक पाहिजे चर्च मध्ये?
हा, तसे चर्चमध्ये 4 प्रकारचे लोक येतात. सांगू की नको सांगू? बरं, आग्रह आहे तर सांगूनच टाकतो, ऐका. 4 प्रकारचे लोक येतात चर्चमध्ये. सगळ्यात पहिला प्रकार, आपलं चर्च कितीला सुटतं रविवारी बाळासाहेब? 7:30ला संपतं. 7:30 वाजले ना, चर्च सुटलं 7:30ला, इकडून शेवटचं आशीर्वाद झाला, आमेन झालं. काही लोक असे असतात चर्चमध्ये, त्यांना असं वाटतं की मध्यरात्रीचे 2 वाजले. असे सटकन निघून जातात चर्चमधून. कोणाला सलाम नाही, प्रेज द लॉर्ड नाही, कोणाला भेटणं नाही, बोलणं नाही, काय नाही. कधी आले, कधी गेले कुणालाच कळत नाही. पाळक साहेब सांगतात, हे आपल्या चर्चचे मेंबर आहेत, कधी दिसत नाहीत, ते येतात पण हे गपचूप महाराज आहेत. गपचूप येतात, गपचूप जातात. हे डेंजरस लोक आहेत. हालेलुया. चर्चला येता म्हणजे काहीतरी सहभाग पाहिजे. हालेलुया. फक्त यायचं म्हणून येऊ नका नावाला, यायचं तर इथं काहीतरी सहभाग पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? पाळक साहेबांना विचारायचं, आपल्या चर्चसाठी मी काय करू? काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे चर्चसाठी, देवाच्या राज्यासाठी. मग ते जीवन आशीर्वादित आहे. बाहेर जगात तुमचा डामडौल किती मोठा असू द्या, त्याला काही महत्व नाहीये. देवाच्या राज्यात तुम्ही काय करता हे जास्त महत्वाचं आहे. प्रभूसाठी तुम्ही काय केलंय, मंडळीसाठी तुम्ही काय केलंय हे महत्वाचं आहे. मंडळीत तुमचा काय सहभाग आहे, हा पहिला प्रकार. गपचूप येतात, गपचूप जातात, काही जबाबदारी घेत नाही. दुसरा जे प्रकारचे लोक आहेत, खूप जबाबदाऱ्या घेतात. कोण येणार आहे? विकास कांबळे पास्टर मुंबईचे. ते सगळं मी बघतो. साऊंड सिस्टीम, चेअर्स लावणं, हे सगळं कॅमेरे अरेंजमेंट वगैरे सगळं मी बघतो. पास्टर मी सगळी काळजी घेतो, तुम्ही काय करायचं नाही. आणि अचानक फोन करतील सकाळी, मला अचानक काम निघालं, मी येत नाही. जबाबदाऱ्या खूप घेतील, एक पण पूर्ण करणार नाही. आणि अशा लोकांवर तुम्ही भरोसा टाकला, तुमचा कार्यक्रम झालाच म्हणून सांगा. दुसरा प्रकार. तिसरा प्रकार जरा थोडा डेंजरस आहे. सांगू की नको सांगू? बरं, सांगतो. तिसरा प्रकारचे लोक असेत ना, का त्यांना काम दिलं नसतं तर बरं झालं असतं. एखादं काम सांगितलं का त्याचं वाटोळच करून टाकतील. बाळा रे, तेवढा स्पीकर घेऊन ये, येता येतात 2 तुकडे. ह्याचं ट्रेनचं तिकीट बुक कर 14 तारखेचं, तो 4 महिन्याच्या 14 तारखेचं करून आणेल. तो काहीतरी चुकूनच आणेल. गडबड करून टाकतात. काम दिलं नसतं तर बरं झालं असतं. सगळ्यात डेंजर लोक आहेत. चौथ्या प्रकारचे लोक ते की जे चर्चला येतात, जबाबदाऱ्या घेतात आणि जबाबदाऱ्या पूर्ण करतात. प्रभू त्यांच्याविषयी संतुष्ट आहे. प्रभू त्यांना आशीर्वादित करतो. देवाच्या राज्यात तुमची छोटीशी हालचाल तुमच्या जीवनासाठी मोठे आशीर्वाद आणू शकते. हालेलुया. छोटीशी हालचाल प्रभूच्या गौरवासाठी तुम्ही जे काही कराल कधीच वाया जाणार नाही, कधीच नाही, नेव्हर. एक मुलगा जहाजावरती गेला होता प्रियांनो, सत्य घटना आहे. जहाजावरती गेला आणि इतकं वादळ, म्हणजे तो दिवस असा होता की ते जहाज बुडेलच असं त्याला वाटलं. तो गुडघ्यावर आला, प्रभू म्हटला, प्रभू मला वाचव. आणि त्याला एक दर्शन झालं आणि त्याला दिसलं की तो प्रार्थना करतोय आणि त्याच्या जहाजाच्या बाजूने भाकरी फिरतायत. भाकर आपण खातो ती भाकर, भाकरी पूर्ण सगळ्या बाजूंनी भाकरी फिरतायत. आणि ना वादळ थांबलं आणि तो घरी आला, शांत झाला एकदम. त्याला समजे ना काय प्रभूने दर्शन दिलं मला. आणि त्याच्या आईने विचारलं, का रे, का शांत झाला, काय झालं? आई, खूप मोठं वादळ होतं, मी आज जिवंत घरी आलो नसतो, आमचं जहाज बुडणार होतं. मग काय झालं? प्रभूने वाचवलं ना, आनंद कर. म्हणे माहित नाही, मी गुडघ्यावर आलो, प्रार्थना केली, माझ्या जहाजाच्या बाजूने नुसत्या भाकरी फिरत होत्या, समजलं नाही ते काय. आई म्हटली, बाळा, रोज मी गरिबांना भाकर देते आणि मी म्हणते की प्रभू माझ्या लेकराचं रक्षण कर. त्या गरिबाला दिलेला तो दान धर्म स्वर्गापर्यंत त्याची नोंद घेण्यात येते प्रियांनो. हालेलुया. तुमचं एकही काम वाया जात नाही. प्रभूमध्ये तुमचे परिश्रम व्यर्थ नाहीत.
प्रभू तुमच्या प्रत्येक गोष्टीचं स्मरण करणार आहे. तुम्ही काहीही लहान जरी काम केलं तरी ते काम चर्चमध्ये महत्वाचं आहे. आमचा सहभाग असला पाहिजे. आमच्यासाठी देवाने ही विशेष योजना ठेवलेली आहे. आम्ही जगाचे नाही, आपण स्वर्गाचे लोक आहोत. हालेलुया. बोले येशू मसीह की. ज्या वेळेस एखादं जहाज पाण्यावरती चालतं, पाणी बाहेर असतं, ते बाहेरचं पाणी कधी आत येऊ द्यायचं नाही. किती लोक आमेन म्हणतात? हालेलुया. प्रेज लॉर्ड. ऐकताय तुम्ही मी काय म्हणतोय? बऱ्याचदा एक प्रार्थना सभांमध्ये पण दिखाव्याचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. धूर सोडतील, लाइटिंग, हे ते, त्यांनी मनाला चांगलं वाटेल, पण देवाची उपस्थिती वेगळी गोष्ट आहे. समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. तुम्ही चांगली तयारी करता त्याच्या विरुद्ध मी बोलत नाही, पण ज्या वेळेस तुम्ही जसं आता त्या मंदिरामध्ये शल्मोनाच्या साक्षात उपस्थिती आणि तो धूर उतरून आला होता परमेश्वराचा, साक्षात ती उपस्थिती उतरून आली होती. त्या मशिनरीज, त्या लाईट्स ती उपस्थिती नाही आणू शकत. आम्हाला परमेश्वरच पाहिजे. हालेलुया. जगातल्या गोष्टी जहाजात नकोय, बाहेरचं पाणी जहाजात नकोय. पाणी आत आलं तर जहाज बुडून जाईल. जगाच्या गोष्टी नकोय. जगात राहायचंय पण जगाच्या गोष्टी आत येऊ द्यायचं नाही. मंडळीत पण आम्हाला देवाचा गौरव करायचा आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की. स्पेशली जे वर्शिप लीडर्स असतात त्यांनी, पाळक लोकांनी खूप सावध राहिलं पाहिजे. हालेलुया. येणारे जनरेशन्स तुमच्याकडून काय कित्ता घेणार आहेत? आराधकाचे कान टोचलेले, लांब लांब केस, माणूस आहे का जनावर हे पण कळत नाही. वर्शिप करतील आणि पळून जातील बाहेर. आमचं काम झालं. तुझं काम नाही झालं, तुझं काम होणार आहे, लक्षात ठेव. हा, मला विचारलं जातं, प्रियांनो, पास्टर तुम्ही येणार आहेत, आम्ही आराधनेला कोणाला बोलू? आम्ही म्हणतो तुमच्या चर्चची वर्शिप टीम आहे का? त्यांनाच बोलवा. हालेलुया. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. तुम्ही दुसरा कोणाला बोलवाल, गडबड होऊन जाईल. ऐकताय तुम्ही? एकदा एका सभेला मला पोचायला उशीर झाला. धावत पळत पोचलो आणि कसा तरी म्हणजे टाइम 5-10 मिनिटं लेट झालाय, पोचलो. त्याच्यात त्यांनी बँडवाले आणले, त्याच्यात 20-25 मिनिटं गेले. आणि जसा मी तिथं स्टेजपर्यंत कसा बसा पोहोचलो, पाळक साहेबांनी वर्शिपवाल्याला खुणवलं. मास्टर आले, आता वचनाची वेळ आहे, आता गाणे थांबवा, वर्शिप थांबवा, वचन. तो वरून करतोय. अजूनही मला लक्षात आहे त्याची स्टाईल. हालेलुया. सेवा आहे ही सेवा आहे. एकमेकांना प्रेमाने वागून हे काम करायचं असतं. हालेलुया. हे काम उरुमटपणाने नाही होत. मंडळीमध्ये ऐक्य पाहिजे, देवाचं सामर्थ्य पाहिजे. हन्ना नावाची संदेष्ट्री 84 वर्षाची होईपर्यंत तारुण्यात तिने ते जीवन प्रभूला दिलंय. तेव्हापासून या क्षणापर्यंत मंदिरात टिकून राहिली. तिची ओळख नंतर विधवा वगैरे त्या गोष्टी, आधी तिची ओळख संदेष्ट्री आहे. ती देवाची दासी आहे, प्रभूच्या सामर्थ्यात टिकून राहणारी आहे. आणि परमेश्वराने तिच्यासाठी अद्भुत काम केलं की तिच्याद्वारे देवाचं गौरव झालंय, तिच्या मुखाने देवाचं गौरव झालंय आणि साक्षात तिला प्रभूला पाहण्याची संधी मिळाली. जे प्रभूमध्ये टिकून राहतात त्यांना आध्यात्मिक महान अनुभव येतात. प्रियांनो, बऱ्याचदा लोक येतात आमच्याकडे, पास्टर माझ्या आध्यात्मिक वाढीसाठी उपवास आणि प्रार्थना करा. मी
आता तुमच्यासाठी मी उपास प्रार्थना आम्ही पाळक लोक करायला लागलो सगळे, तर आम्हाला वर्षभर उपाशीच राहावं लागेल. तुम्ही घरी जाऊन जेवणार चांगलं आहे ना, आणि आम्ही इकडं उपास प्रार्थना करायचे. बरं आम्ही केलं जरी उपास प्रार्थना, आमचं आध्यात्मिक जीवन प्रबळ होईल. आखाड्यात पाठवताय आम्हाला, जिमला घातलंय आमचं नाव, आणि तुमची तब्येत कशी सुधरेल? जर तुम्हाला तुमच्या आत्मिक जीवनात प्रबळ व्हायचंय, तुम्हाला प्रार्थना करायची, चर्चकडे यायचंय, हन्नासारखं देवाच्या सामर्थ्यात टिकून राहायचंय. मग आपलं आध्यात्मिक जीवन प्रबळ होईल, मग आपल्या जीवनामधून देवाचा गौरव होईल. जग आपल्याला वधस्तंभावर खेळलेलं आहे प्रियांनो, आणि जगासाठी आपण वधस्तंभावर खेळलेले आहोत. प्रभूने आपल्याला जगापासून दूर केलेलं आहे. जगाला खुश करण्याचा प्रयत्न करणं बंद करा आजपासून. किती लोक आमेन म्हणतील? लेकरांचे लग्न करता दिखावे बंद करून टाका आजपासून. हे इथं येईपर्यंत खातील, लग्नात तुम्ही कर्ज काढून लग्न कराल मुलीचं, इथपर्यंत येऊपर्यंत खातील आणि म्हणतील मला गुलाबजाम नाही मिळाला. नावं ठेवूनच जातील, आणि त्यांना खुश करण्यासाठी तुम्ही कर्जबाजारी झालात. आपल्याला किती झेपतंय ना, आपण काय केलं पाहिजे देवाचा आत्मा तुम्हाला सांगेल. जगाला खुश करण्यासाठी कुठलंच काम करू नका, फक्त तुमचा देव तुम्हाला पाहतोय बस. हालेलुया. प्रभू आनंदी झाला पाहिजे, प्रभू संतुष्ट झाला पाहिजे, प्रभूच्या मनाला आमच्याविषयी आनंद वाटला पाहिजे, हे आमचं जीवन आहे. हन्ना मंदिरात टिकून राहिली, प्रभूचं गौरव करत राहिली, आणि तिला एक दिवस अशी संधी मिळाली, तिला साक्षात येशू ख्रिस्ताचं दर्शन घडले, प्रभू तिला भेटला, तिच्या जीवनाचं सार्थक झालं. जे टिकून राहणार आहेत त्यांच्या जीवनात आशीर्वाद आहेत प्रियांनो. जे प्रभूमध्ये टिकणार आहेत त्यांच्या जीवनामध्ये देवाचं गौरव आहे. ही एक विधवा होती मंदिरात, आणखीन एक मंदिरात आलेली विधवा होती. देवाचं वचन सांगतं, लूक 21 अध्याय 1-4 वचन आहेत. लूक 21:1-4. मग त्याने दृष्टी वर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले. त्याने एका दरिद्री विधवेलाही तेथे 2 टोल्या टाकताना पाहिले. श्रीमंत लोक येत होते, दिखावा करून करून दान टाकत होते. एक गरीब विधवा आली, हाताच्या मुठीत तिने गच्च आपले 2 ते नाणे धरलेले असतील, गपछूप आली, गपछूप. प्रभूने तिचं पण दान पाहिलं, ती काय देतीये. त्याने एका दरिद्री विधवेलाही तेथे 2 टोल्या टाकताना पाहिले. तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. संख्येने दुसऱ्यांच्या रकमा मोठ्या असतील, पण या विधवेच्या दानाला श्रेष्ठ म्हटलेलं आहे. तिने सगळ्यात अधिक टाकला आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून देवाच्या दानात टाकले. हिने तर आपल्या कमाईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे. आमेन. तिने खाण्यावर प्रेम केलं नाही, तिने देवावर प्रेम केलं. हीच मोठी गोष्ट आहे. हालेलुया. जगावर प्रेम करू नका, येशूवरती प्रेम करा. 2 विधवा बघितल्या आपण. एक विधवा मंदिरात टिकून राहिली, प्रभूचं दर्शन तिला घडलं. दुसरी विधवा तिच्याकडं होतं ते देवाला देऊन टाकलं, प्रभूने तिला आशीर्वादित केलं. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आमचं जीवन असं पाहिजे. आमचा देव स्वर्गात वसणारा देव आहे. हालेलुया. तो आमच्या सगळ्या प्रार्थना ऐकतो. जे तुम्ही इथं बांधता ते स्वर्गात बांधलं जातं. जे तुम्ही इथं मोकळं करता ते स्वर्गात मोकळं केलं जातं. तुमचं कनेक्शन स्वर्गाबरोबर आहे. किती लोक आमेन म्हणते? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना, ज्यावेळेस मी माझं जीवन प्रभूला दिलं आणि प्रभूला जीवन दिल्याच्या नंतर अगदी खूप अद्भुत साक्ष घडली माझ्या जीवनामध्ये, आणि त्या साक्षीद्वारे मी प्रभूकडे आलो. प्रभूला माझं जीवन मी समर्पित केलं वयाच्या 15व्या वर्षी, आणि प्रभूला जीवन देऊन टाकलं. कारण मी मरणार होतो आत्महत्या करून, पण प्रभूने माझ्या जीवनात खूप मोठं काम केलं, आणि माझं जीवन मी प्रभूला असं समर्पित केलं की आज नंतर विकास नाही जगणार, येशू माझ्यामध्ये जगला पाहिजे. जीवन तुला 100%, आता माझं काहीच नाही राहिलं, सगळं तुझंच आहे, असं म्हणून मी माझं जीवन प्रभूला दिलं. आणि मग
त्या 15व्या वर्षाच्या वयामध्ये देवाचा आत्मा माझ्याशी बोलायला सुरुवात करायला लागला. आणि मग प्रभू बोलायला लागला. आणि मग खूप भविष्यवाण्या, चिन्ह, चमत्कार, अद्भुत गोष्टी, काय 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 असं घडायला लागलं. आणि एकदम आश्चर्य करून टाकणाऱ्या गोष्टी, भूकंप कधी कुठं किती वाजता येणार एक्झॅक्ट प्रभू दाखवायला लागला. आणि बरोबर माझ्या घरातले शॉक व्हायचे आणि तशीच गोष्ट घडून यायची. खूप भविष्यवाण्या, खूप गोष्टी परमेश्वराचा आत्मा प्रकट करायला लागला. चिन्ह, चमत्कार, आरोग्य, बऱ्याच गोष्टी व्हायला लागल्या. मी खूप प्रभूला धन्यवाद दिले. आणि एक दिवशी ना काय झालं माहीत नाही, मी प्रभूकडं प्रार्थना करायला लागलो गुडघ्यावरती येऊन. प्रभू, तू हे सगळं काम करतोस, खूप चांगलं आहे, पण प्रभू त्या मोशेला कसं दर्शन दिलं, असं फक्त एकदा मला तुला पाहायचंय, बस, मला काय नको. आणि एवढं काही बायबलचं नॉलेज नव्हतं मला तेव्हा, पण मी देवाला एवढं मला माहित होतं की कोणी देवाला बघितलं तर लगेच मरतो. मी म्हटलं मी मेलो तर चालेल, पण मला तुला बघायचंय. हालेलुया, मला एकदा तुझं दर्शन दे. आणि मी रडून प्रार्थना करते कळकळून. आणि मला आवाज आला प्रभूचा, विकास, उपास आणि प्रार्थना कर. मी म्हटलं उपास आणि प्रार्थना, सकाळचा तर नाश्ता झालाय आपला, मग उद्यापासून करू का आत्तापासून करू की काय समजेना. म्हटलं आपण आत्तापासूनच उपास प्रार्थना स्टार्ट करू. आणि आमचं 2 माळ्याचं असं घर होतं तेव्हा. आणि खालच्या माळ्यावरती मी गेलो, आईला सांगितलं, आई, प्रभूने मला उपास प्रार्थना करायला सांगितलं. माझी रूम मध्ये मी लॉक करणार आहे स्वतःला, मी उपास प्रार्थना, माहीत नाही 1-2 दिवस, किती पण वेळ लागू, मी प्रार्थना करणार आहे. आणि घरच्यांना माहीत होतं देव याच्याशी बोलतो. आई म्हटले ठीक आहे, प्रभूने तुला सांगितलं तर कर उपास प्रार्थना. आणि मग मी त्या रूम मध्ये गेलो, दार लावलं, तिथे काच होती अशा आतमध्ये बघायला काय दिसेल काय चाललंय. आणि मी माझं कडी लावून आतमध्ये गेलो. जसे मी गुडघे टेकले, डायरेक्ट स्वर्गातून देवदूत उतरायला सुरुवात झाली. अद्भुत सामर्थ्य, वचनाचा उलगडा, वेगवेगळे दृष्टांत, दर्शन, अनेक गोष्टी प्रभू प्रकट करायला लागला. आणि तो दिवस गेला. परत रात्री स्वप्नातून देव बोलतोय, दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या गोष्टी देव प्रकट करतोय. आज अनेक गोष्टी घडत गेल्या. आणि कंटिन्यू माझी उपास प्रार्थना, जेवण पूर्ण बंद, उपास प्रार्थना चालू आहे. 1 दिवस, 2 दिवस, त्याच रूममध्ये 4 दिवस, 5 दिवस. मला अजूनही आठवतं, 6व्या दिवशी संध्याकाळी मी गुडघ्यावर येऊन प्रार्थना करतो आणि प्रभूला म्हणतो, प्रभू, गेले 6 दिवस जे तू माझ्याबरोबर करतोयस हे त्याच्या आधी पण घडत होतं, पण मी उपास प्रार्थना करतोय, मला तुला एकदा पाहायचंय, एकदा दर्शन दे प्रभू मला. आणि मी प्रार्थना करत असताना देवाच्या प्रिय लोकांनो, एक मनात वेगळी शांती होती माझ्या. 7वा दिवस आला. 7व्या दिवशी मी माझ्या घरात गुडघ्यावरती बसलेलो आहे. अचानक 2 देवदूत माझ्या बाजूला उतरले प्रियांनो. आणि माझा आत्मा माझ्यातून काढण्यात आला. मला असं वरती उचलण्यात आलं की मी स्वतःला पाहू शकत होतो. आणि मला इतकं वर उचलण्यात आलं, इतकं वर उचलण्यात आलं, मी ते शब्दात नाही मांडू शकत. आकाशाच्या तारांगणाच्या उंच उंच उंच, इतकं उंच नेण्यात आलं, खूप शब्दांच्या पलीकडची गोष्ट आहे. आणि खूप उंच नेल्याच्या नंतर मला एक ठिकाणी उभं करण्यात आलं. मी एक दार पाहिलं सोन्याचं. आणि ज्यावेळेस मी लक्ष देऊन त्या दाराकडे पाहत होतो, दार उघडण्यात आलं. दार उघडलं, लख्ख प्रकाश आतून येतोय, पण मला आतलं काहीच दिसत नाहीये. त्या प्रकाशात मी एकसारखा बघत राहिलो. आणि बघत असताना त्या प्रकाशामध्ये काय दिसतंय का, काय या प्रकाशात, हे मी पाहण्याचा प्रयत्न करत असताना मला दिसलं की कोणीतरी त्या प्रकाशातून चालत माझ्याकडे येत आहे. आणि जो चालत 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 आला आणि माझ्या पुढे उभा राहिला, तेजस्वी शुभ्र वस्त्र परिधान केलेला, हातापायांना तेच व्रण, तेजस्वी चेहरा, आणि साक्षात प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पुढे उभा आहे. हालेलुया. आणि इतका आनंद मला झाला, इतका आनंद. आता मला वाटलं माझं जी इच्छा होती प्रभूने पूर्ण केली. आता प्रभू म्हणाल, बघितलं हो खाली. पण तो तसं नाही म्हटला. तो म्हटला, माझ्या मुला, ये ये. कुठं ये म्हटला तो. आणि जसं तो ये म्हणताच माझं पहिलं पाऊल मी आज जसं टाकलं,
मला आतल्या सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या. आत गेल्याबरोबर उजव्या हाताला, उजव्याच बाजूला एक शुभ्र घोडा, इतका सजवलेला, इतका तेजस्वी, त्याच्या शरीरातून पांढरे शुभ्र किरण पडत आहेत आणि तो इतका तेजस्वी, एकदम मोठा असा एक घोडा तिथं उभा आहे, शुभ्र, पांढरा शुभ्र. मला प्रश्न पडला, मी तो वाचत नाही, असं काही का उभा आहे घोडा? आणि ज्यावेळेस मी प्रभूला विचारलं की हा इथं का उभा आहे, त्यावेळेस पवित्र आत्म्याने मला सांगितलं, हा घोडा येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी दारात उभा आहे. प्रभू कोणत्याही क्षणी येऊ शकतो, कधीही कोणत्याही क्षणी त्याचं आगमन होऊ शकतं. म्हणून आम्ही नेहमी तयार राहिलं पाहिजे, निरंतर. मग मी पुढं चालायला लागलो. रस्ते काय आपल्या कोथळीसारखे नव्हते, सोन्याचे रस्ते. अनेक असा अद्वितीय अनुभव, जे सोनं मिळवण्यासाठी जग एवढा जीवाचा उपद्व्याप करत, त्या गोष्टी स्वर्गात देवाने आमच्या पायाखाली ठेवल्यात. हालेलुया. काय संपन्नता आहे स्वर्गाची. त्या सोन्याच्या रस्त्यावरून चालत होतो. फुलं आहेत रंगबिरंगी, आपल्या डोळ्यांना फक्त 150 रंग दिसतात, स्वर्गात ह्याच्यापेक्षा वेगळे रंग आहेत. आणि ते फुलं, स्वर्गात जे म्युझिक चाललंय त्याच्यावर नाचत राहतात सगळी फुलं, देवाचं गौरव करतायत. पुढं जसं चालतोय, उजवीकडं दिव्यदूत, डावीकडं दिव्यदूत, आणि जिथपर्यंत मी बघतोय समुद्र जसा एखादं तुम्हाला क्षितिज दिसतं, आकाशाला टेकलेलं आहे, परंतु त्या दिव्यदूतांचा शेवटच दिसत नाही. उजवीकडं नाही, डावीकडं नाही. एखाद्या देवदूताकडे तुम्ही लक्ष द्यायचा प्रयत्न केला, आत्ता तुम्हाला इथं दिसला, तर काही एका क्षणात कुठेतरी लांब तुम्हाला तो दिसेल. आराधना करत आहेत, पंख हलवला तरी त्याच्यातून म्युझिकचा आवाज येतो. इतकं सुंदर वातावरण, इतकं अभिषेकामध्ये. खूप गोष्टी घडल्या, एक दोन तुम्हाला सांगेल त्यातल्या. आणि जाता 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 पुढे रस्त्याच्या बाजूला एक व्यक्ती उभा होता, आणि त्या व्यक्तीच्या पूर्ण अंगावरती हिरे लावलेले होते, डायमंड पूर्ण अंगावरती. आणि मी प्रभूला म्हटलं की असा व्यक्ती तर बायबलमध्ये मी वाचलं नाही कुठं असं की ज्याच्या अंगावरती हिरे लागलेले आहेत एवढे. आणि प्रभूने मला सांगितलं, पवित्र आत्मा माझ्याशी बोलला की हा स्तेफन आहे. स्तेफन जगात असताना लोकांनी त्याला धोंडमार केला होता, आणि त्या धोंड्यांचं स्वर्गामध्ये रूपांतर हिऱ्यांमध्ये झालेलं आहे. हालेलुया. तुमच्यासाठी फार मोठं पारितोषिक स्वर्गात वाट बघत आहे. जगात काय मिळो ना मिळो, टेन्शन घेऊ नका. किती लोक आमीन म्हणतील. हालेलुया. इथं कुठल्याही गोष्टीचा ताणतणाव घेऊ नका. जे घडतंय देवाच्या योजनेसाठी, प्रभूचं मोठं गौरव. देवाच्या प्रिय लोकांनो, अनेक गोष्टी घडल्या. सरते शेवटी मला राजासनापुढं उभं करण्यात आलं. उजवीकडं ते राजासन संपत नाही, डावीकडं संपत नाही, ते वर पण संपत नाही. पूर्ण त्या राजासनावरती अग्नी आहे, विजांचा कडकडाट आहे, सामर्थ्य आहे, मेघांचा गडगडाट आहे. एकदम देवाच्या सामर्थ्याने पूर्ण राजासन भरलेलं आहे. प्रियांनो, त्या दिवशी एक गोष्ट माझ्या पक्की लक्षात आली. पृथ्वीपासून सगळ्यात उंच ठिकाण स्वर्ग आहे. पृथ्वीपासून सगळ्यात उंच ठिकाण स्वर्ग आहे, आणि स्वर्गातलं सगळ्यात उंच ठिकाण माझ्या देवाचं राजासन आहे. याचा अर्थ आम्ही सर्वोच्च देवाची सेवा करतो. आणि त्या दिवसापासून ह्या दिवसापर्यंत प्रत्येक प्रार्थनेत मी हेच म्हणतो, येशूच्या सर्वोच्च नावात मागतो, कारण मला कळालंय माझा देव किती सर्वोच्च आहे. हालेलुया. सर्वात उंच आहे. त्याच्यामुळे जगात काही गोष्टी तुम्हाला कितीही मोठ्या दिसल्या, त्या तुमच्या देवापेक्षा मोठ्या नाही होऊ शकत. हालेलुया. राजासनासमोर मी उभा होतो, आणि मला एक वाणी आली राजासनामधून, माझ्या मुला विकास, माग तुला काय हवंय. आता मी पण
पक्का महाराष्ट्रीयनच आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. मला पण खूप गोष्टी वाटल्या, गाडी मागू, घर मागू, पैसा मागू, काय मागू काय. मी पवित्र आत्म्याला विचारलं काय मागू. पवित्र आत्म्याने मला सांगितलं फक्त येशू माग, बाकी काहीच मागू नको. हालेलुया. आणि ना मी मोठ्याने म्हटलं असं, पित्या मला फक्त येशू पाहिजे, बस फक्त येशू पाहिजे. तो क्षण असा होता ना की राजासनातून एक हात आला आणि त्या हातामध्ये हिरे मोती मूल्यवान रत्न त्या हातात होते. आणि जसा तो हात आला ते सगळे माझ्यावरती शिंपडण्यात आले. आणि जसे ते माझ्यात शिंपडण्यात आले ना, तो एक क्षण होता असा ते माझ्यावर पडण्याचा. आणि त्या क्षणी एक मला फिलिंग आलं की त्या दिवशी येशूने माझ्याबरोबर करार केलाय, तू जिथं उभा राहशील तुझ्या बरोबर मी उभा राहील. तू जिथं जाशील तिथं तुझ्या बरोबर मी जाईल. तू जेव्हा मुख उघडशील तेव्हा मी तुझ्याद्वारे बोलेन. तू हात ठेव, चमत्कार मी करेन. हालेलुया. जसे ते हिरे मोती रत्न माझ्यावरती पडले, मी धाडकन मागं पडलो. कुठं? माझ्या रूम मध्ये, घरी उठलो आणि मला जाणवलं काहीतरी खूप मोठा बदल माझ्या जीवनात झालाय. आणि म्हटलं आधी आईला जाऊन सांगायचं. एवढ्या दिवसांनी दार उघडलं, धावत पळत कसा खाली गेलो आणि आता आईला सांगायचं, आई मी काय दर्शन बघितलं, मला येशू दिसला वगैरे. आनंद जो आहे माझा मला व्यक्त करायचा आहे. मी जसा जाऊन आई पुढे उभा राहिलो, आईने चेहरा दाखला. आई म्हणते माझ्याकडे बघू नको, कारण तुझ्या चेहऱ्यातून किरण बाहेर पडत आहेत. तुझा चेहरा मी बघू शकत नाही. तुझा चेहरा देवाच्या तेजाने भरून गेलेला आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, हा आपला प्रभू आहे, हा आपला सर्वोच्च देव आहे, ही आपली डेस्टिनी आहे, हा आपला उद्देश आहे जीवनाचा. आपला उद्देश जगिक गोष्टी नाहीत, आपला उद्देश स्वर्गीय गोष्टी आहेत. हालेलुया. स्वर्गाबरोबर देवाने तुम्हाला आणि मला जोडलंय. आज आपलं जीवन प्रभूला असं समर्पित करूया की आज प्रभूला सांगूया की प्रभू तुझ्या राज्यासाठी, तुझ्या गौरवासाठी माझा उपयोग कर. आमेन. हालेलुया. या गर्दीत देव काही लोकांना शोधत आहे. मी काय म्हटलं तुम्ही ऐकलं? दाविदाने आपल्या धनगरी बटव्यात हात घातला, 5 गोटे होते, त्याच्यातला एक त्याने शोधून घेतला. असा या मंडळीत देवाने आज हात घातलाय आणि देव शोधतोय कोण तयार आहे, कोणाला देवाच्या राज्यासाठी वापरायचंय. कोण आहेत ते लोक जे म्हणत आहेत मी आजपासून जगाचा नाही, मी माझ्या देवाचा आहे. आज नंतर माझी नजर मी जगाकडून हटवत आहे, माझ्या देवाकडे माझी नजर लावत आहे. आज माझं जीवन मी प्रभूला समर्पित करत आहे. आज नंतर मी फक्त माझ्या येशूचा आहे. माझं जीवन प्रभू तू आशीर्वादित कर. हालेलुया. एकदा स्वर्गाशी जोडले जा प्रियांनो, तुम्हाला भूत धमकवायची वेळ येणार नाही. मी काय म्हटलं ऐकलं तुम्ही? ती उपस्थिती स्वर्गाची तुमच्यामध्ये एवढी उतरून येईल की तुमची पाऊलं जिथं लागतील ना, दुष्ट आत्मे तिथून पळून जातील. तुम्ही जिथं उभे राहाल देवाची आज्ञा घेऊन चालाल, तुमचं जीवन देवाला गौरव देणारं होईल. हालेलुया. बोलो यीशु मसीह की. एक प्रार्थना आपण करणार आहोत. या आपण सगळे उभे राहूया. धन्यवाद ईश्वर. थँक यू जीसस. हालेलुया. हे आपले हात स्वर्गाकडे उंच करूया प्रियांनो. त्या परात्पर देवाला हाक मारूया प्रियांनो. हालेलुया. धन्यवाद 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 ईश्वर. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. धन्यवाद ईश्वर. पवित्र आत्मा तुझं सामर्थ्य आज प्रत्येकाच्या जीवनावरती उतरून येऊ दे. प्रत्येक बंधन तोड माझ्या देवा. प्रत्येक तुझ्या दासदासींच्या अश्रू पुसले जाऊ देत.
दुःख आणि उसासे आज पळ काढू देत प्रभू. तुझ्या दैवी सामर्थ्याने तू भर प्रभू. जगातल्या दुःखाने, टेन्शन, ताण तणावाने दबून टाकलंय कितीतरी लोकांना. त्यांचं जीवन प्रभू परमेश्वरा निराशेत घातलेलं आहे. आज तुझा दास या नात्याने प्रार्थना करत आहे. आपला पवित्र हात पुढं कर प्रभू. प्रत्येक बंधन आज तुटलं जाऊ दे येशूच्या नावात. जीसस, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू. थँक यू लॉर्ड, हालेलुया. मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या पापातुनी येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या पापातुनी येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. कुकर्म केले मी या हाताने, जखडले हात तुझे खिळ्याने. कुकर्म केले मी या हाताने, जखडले हात तुझे खिळ्याने. पवित्र शास्त्र माझ्या हाती देऊनी, पवित्र शास्त्र माझ्या हाती देऊनी येशू रक्त वाहिले तुझ्या दे. रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. विव्हळत होतो मी वेदनेने, छिन्न छिन्न देह तुझा चाबकाने. विव्हळत होतो मी वेदनेने, छिन्न छिन्न देह तुझा चाबकाने. रोगातुनी मला मुक्त करूनी, रोगातुनी मला मुक्त करूनी येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. रक्त वाहिले मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या शापातुनी. मला मुक्त करण्या रोगातुनी, मला मुक्त करण्या व्यसनातुनी. मला मुक्त करण्या गरिबीतुनी. मला मुक्त करण्या साऱ्या संकटातुनी येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. धन्यवाद, 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 धन्यवाद ईश्वर. ओ ग्लोरी, हालेलुया. थँक यू जीसस. रेबेस्तो सेखे रिखाला रामांथोरोनो शाबारेही आस्तोरोनो शाखातेही आंथालारानामा. रेबेबे सेखे रिखाला रामांथोरोनो शाखातेही आंथो. ग्लोरी, 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 हालेलुया. पवित्र आत्म्या तुझं सामर्थ्य आज प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावरती उतरून येऊ दे. स्वर्गीय बापा येशूच्या नावात तुझा दास या नात्याने प्रार्थना करत आहे पित्या. आज प्रत्येक जगाची बंधनं तुटली जाऊ दे. प्रत्येक आजाराची बंधनं तुटली जाऊ दे. प्रत्येक व्यसनाची बंधनं तुटली जाऊ दे. प्रत्येक कर्जाची बंधनं तुटलं जाऊ दे. प्रत्येक दारिद्र्याचं बंधन तुटलं जाऊ दे.
वादविवादाची बंधनं तुटली जाऊ देत, अशांतीची बंधनं तुटली जाऊ देत. प्रत्येक सैतानाचं कार्य येशूच्या नावात आम्ही रद्द करत आहोत. स्वर्गीय बापा, तुझ्या सामर्थ्याचा वर्षाव कर येशूच्या नावात. याच क्षणी अडखळणं दूर कर राजा. थँक्यू जीसस. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. ओ हालेलुया 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 हालेलुया. देवाचा हात स्पर्श करत आहे प्रियांनो, प्रभूचा हात स्पर्श करत आहे. अनेकांच्या शरीरातून आजार विकार निघून चाललेले आहेत. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये आपल्या आरोग्याचा स्वीकार करा, आरोग्याचा स्वीकार करा. प्रत्येक वेदना येशूच्या नावात निघून जात आहे. प्रत्येक त्रास प्रभू काढून टाकत आहे. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. हालेलुया. ओ धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. लटपट्टे गुडघे स्थिर करत आहे प्रभू. हाडांचे विकार निघून चाललेले आहेत, पाठीच्या मणक्याचे विकार निघून चाललेले आहेत, थायरॉइडचा आजार निघून चाललेला आहे. येशूच्या नावामध्ये प्रभू आता याच क्षणी तुम्हाला आरोग्य देत आहे. स्वीकार करा प्रभूच्या सामर्थ्याचा. ओ ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रभूचं सामर्थ्य वाहतंय, प्रभूचं सामर्थ्य वाहतंय, प्रभूचं सामर्थ्य वाहतंय. ज्यांची शुगर वाढलेली आहे येशूच्या नावात ती कंट्रोल मध्ये येत आहे, कंट्रोल मध्ये येत आहे. येशूच्या नावात, येशूच्या नावात स्वीकार.